एकही रस्ता असा नाही. आता हा झाला मेन रस्ता, मेन रोड. हा मुकुंदनगरचा पलीकडचा रस्ता आहे. म्हणजे आपण तो तिकडचा एक जो रस्ता बघितला तो दर्गा दायऱ्याकडे जाणारा तो तिकडचा एक रस्ता जो टॉपअप पेट्रोल पंपपासून जो सरळ जाणारा रस्ता होता तो होता. आणि हा जो आहे हा सियाही कॉलनीकडे जाणारा एक डाव्या बाजूला आणि पुढे दर्गा दायऱ्याकडे जाणारा हा रस्ता आहे. पण या रस्त्याची सुद्धा बघा, हा जो मुख्य रस्ता जर अशा पद्धतीचा असेल, याची जर अशा पद्धतीची चाळण झालेली असेल, एकही ठिकाण दर 20 फुटाला दर 10 फुटाला ही अशा रस्त्याची अवस्था आहे. बघा, निवेदनं किती द्यायची, कुठल्या कुठल्या नगरसेवकानं तुमच्याकडे यायचं आणि तुम्हाला विनवण्या करायच्या, अरेरावी करतात तुम्ही. मध्यंतरी एक नगरसेवक सुलतान नावाचे सुलतान सर त्या ठिकाणी तुमच्याकडे आले होते आणि त्यांनी तुम्हाला या रस्त्याची अवस्था आणि रस्त्याचं तुम्ही मंजुरीचं टेंडरसुद्धा मंजूर केलेलं होतं. आता हा नवीन रस्ता आहे पण तो सुद्धा उखडलेला आहे. मंजूर झालेलं टेंडर तुम्ही 120 रस्त्यामधनं मुकुंदनगरचे 2 मुख्य रस्ते आहेत त्या रस्त्याचं आत्तापर्यंतही तुम्ही काम केलेलं नाही आहे. याला जबाबदार कोण आहे? प्रशासन याला जबाबदार आहे, लोकप्रतिनिधी याला जबाबदार आहे की इथले नागरिक याला जबाबदार आहेत? ते तरी सांगा की या नागरिकांनी आपल्या हातानं रस्ता खराब केलेला असेल तर त्यांना तुम्हाला काय शिक्षा द्यायची असेल ते द्या. पण मुळात मुद्दा असा आहे की रस्त्याची मंजुरी झालेली असताना सुद्धा जर तुम्हाला रस्ता बनवण्याची बुद्धी सुचत नसेल तर ईश्वर तुम्हाला बुद्धी देवो. मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार की आमच्या नगर शहराचे लोकप्रतिनिधी आमदार संग्राम भैया जगताप आणि आमच्या शहराचे प्रशासक आणि महानगरपालिकेचे आयुक्त यांना सद्बुद्धी देवो. इथले रस्ते दुरुस्त करण्याची त्यांना ईश्वर सद्बुद्धी देवो. कारण आम्हाला दुसरा कुठला मार्ग नाही आहे. कोर्टसुद्धा आमच्या हातात नाही आहे. न्यायपालिकासुद्धा आत्ता सध्या सुरक्षित राहिलेली नाही आहे. आत्ताच्या या एका प्रकरणावरून आपल्याला कळलेलं आहे सर्वोच्च न्यायाधीश भूषण गवई हे सुद्धा सुरक्षित नाही आहेत. सर्वोच्च न्यायाधीशाच्या अंगावरती बूटफेक करण्याचं कार्य एका विकृत माणसानं केलं आणि त्यानं याचिका लोक दाखल करतात कोर्टात, तर त्यानं सर्वोच्च याचिका बुटाच्या रूपानं त्यानं त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि अशा पद्धतीनं जर हे कार्य होत असेल तर देशाचं भलं कोण करणार यात मला बी साशंका आहे. उद्या परवा जर भविष्यामध्ये आपल्या देशाची अवस्था ही नेपाळसारखी नाही झाली तर नवल वाटायला नको. कारण सध्या स्थितीला आपण अशा उंबरठ्यावरती आलेलो आहोत की या ठिकाणी कधीही स्फोट होण्याची शक्यता आहे.